મુંબઈની 27 વર્ષીય એક યુવતીએ રીલ બનાવવામાં જીવ ગુમાવવાનો વારો આવ્યો છે। મુંબઈથી એક 27 વર્ષની યુવતી તેના મિત્રો સાથે ફરવા માટે કુંભ ધોધ ઉપર આવી હતી। કમનસીબે તે ધોધની નજીક નાના શંકુ પર ફોટો લેવાની લાલચ રોકી શકી ન હતી અને સીધી 350 ફૂટ ઊંડી ખાડીમાં પડી ગઈ હતી। માટુંગાની અન્વી કામદાર ખીણમાં પડી જતા મૃત્યુ પામી હતી। ડેપ્યુટી પોલીસ ઓફિસર પીઆઈ શ્રી નિવૃત્ત સર અને મનગાંવ પોલીસ સ્ટેશનના ડ્યુટી પોલીસ ઓફિસર પીઆઈ શ્રી નિવૃત્ત સર અને માનગાંવ પોલીસ સ્ટેશનના એપીઆઈ શ્રી નરેન્દ્ર સરે ઘટના વિશે નજીકની તમામ બચાવ ટીમોને જાણ કરી આ અંગેની માહિતી મળતાની સાથે જ સહ્યાદ્રી વાઇલ્ડ લાઇફ કન્ઝર્વેશન સોસાયટી રાયગઢ તાત્કાલિક ઘટના સ્થળે જવા રવાના થયા હતા। લગભગ 12:30 વાગે રેસ્ક્યુ ટીમ સ્થળ ઉપર પહોંચી હતી અને પરિસ્થિતિનો તાગ મેળવ્યા બાદ બચાવ કામગીરી શરૂ કરી હતી। નીચે ઉતરતી વખતે અમારા પર મોટા મોટા પથ્થરો પડી રહ્યા હતા। માત્ર 15 મિનિટમાં ટીમ છોકરી પાસે પહોંચી ગઈ હતી। પહેલાં તો લાગ્યું કે કદાચ તે જીવિત નથી, પરંતુ નજીક જઈ તેના શ્વાસ તપાસ્યા પછી પુષ્ટિ કરી કે તે જીવિત છે। તે નીચા અવાજે તેને ટેકો આપી રહી હતી। તરત જ ઈજાગ્રસ્ત છોકરીને સ્ટ્રેચર ઉપર સુરક્ષિત કરવામાં આવી। હાથ વડે ઊંચકીને 120 મીટરના અંતરે નજીકના રસ્તા ઉપર લઈ જવામાં આવી। ત્યારબાદ તેને દોરડાની મદદથી લગભગ 200 થી 50 ફૂટ ઉપરના ખડક ઉપર લઈ જવામાં આવી। યુવતીને નજીકની હોસ્પિટલમાં દાખલ કરવામાં આવી હતી। યુવતીનું હોસ્પિટલમાં મોત થયું હતું। મૃતક યુવતીનું નામ અન્વી કામદાર। आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटास त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही। कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात, आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात, एकानी रील बनवली, ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली, तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय। आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे, ज्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे, आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत। तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत। मागे तर 15-16 जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता। तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली 100-150 ते 300 फूट खोल दरी आहे, तिथून वाचणे अगदी अशक्य आहे। तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा, सोशल मीडियावर सध्या दुसरं काही चाललेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील तशीच पोज, तसेच फोटो, तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं, हे सगळं आपण करत आहोत। तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये। तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं, निसर्गाचा आनंद घ्यावा, परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये। अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये, हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे। कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत। बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत, बऱ्याच ठिकाणी मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत, पाय घसरून पडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट्स होत आहेत। तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी। आमच्यासाठी रेस्क्यू टीम्सची जी काही मुलं होती, आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात। त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी। परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये, अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे। पर्यटकांना, तरुणांना, तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कशा प्रकारचं पर्यटन करावं। तेथे येऊन हुल्लडबाजी, तेथे येऊन डीजे वाजवतायत, तेथे येऊन रिस्की पॉइंट्स, अशा जसा कुंभ्याचा पॉइंट आहे तशा रिस्की पॉइंटवर जाऊन जम्प्स मारतायत, गोलांट्या उड्या मारतायत, काहीही करतायत रील्सच्या नादासाठी, फोटोसाठी। सगळं का करतोय हे आपण?
निसर्गामध्ये येताय तर निसर्ग पाहायला या, निसर्ग ऑब्झर्व्ह करायला या. निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची चेष्टा करू नका. माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे, निसर्गात या, निसर्गाचा आनंद घ्या, परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून. आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या. उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की असा रस्ता आहे, इथे ते पोहोचायचं आहे, अशी रिस्की जागा आहे, ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल. कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी.